नमस्कार, स्वागत आहे आपलं शिवशिव कॉर्नरमध्ये. आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत भाजणीची चकली अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी भाजणी दळून आणलेली आहे. त्याच्यातील 2 वाट्या पिठाचा आपण इथं वापर करणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला पीठ हे चांगलं व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे, कारण डाळ असल्यामुळे त्याचे छोटे छोटे कण राहिले जातात, त्यामुळे ते व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. तर इथं पीठ चाळून झालं आहे. आपण आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्याचबरोबर 1 चमचा ओवा घेतलेला हातावरती क्रश करून टाकायचा, म्हणजे मस्त अशी टेस्ट लागते. त्याचबरोबर 2 मोठे चमचे तीळ टाकून घ्यायचेत. माझे इथे टाकायचे राहिलेत, मी नंतर टाकून घेतलेत, परंतु मी इथेच टाकून घ्या 2 चमचे तीळ. त्याचबरोबर 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल. आता आपल्याला तेल चांगलं व्यवस्थित असं पिठाला चोळून लावायचं आहे आणि आपण हे पीठ व्यवस्थित असं मळून घेऊया. तर पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. मी सुरुवातीला 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून पीठ असं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पीठ एकदम जास्त टाकायचं नाही, कारण पीठ जर जास्त पातळ झालं तर चकलीला जास्त काटे येत नाही. त्याचबरोबर चकली जास्त तेल पिते, त्यामुळे पीठ हे दाटसरच ठेवायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही. तर इथं माझं तीळ टाकायचं राहिलं होतं, त्यामुळे मी तर नंतर तीळ टाकून घेतलेलं आहे. आणि एवढं पीठ आपल्याला मळण्यासाठी जवळजवळ 1/2 वाटीच्या थोडंसं अगदी 1 चमचाभर पाणी वर लागले असेल, त्याच्यापेक्षा जास्त पाणी लागत नाही. आता पीठ इथं मळून झालेलं आहे. 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर बघा इथं 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण पीठ एकदा चांगलं व्यवस्थित असं मळून घेऊया आणि जेवढ्या पिठाचं आपल्याला चकली बनवायची आहे तेवढं पीठ सुरुवातीला काढून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याला क्रॅक जाणार नाहीत. तर बघा इथं पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिठाचा असा रोल करून घ्यायचा आहे. जर तुम्ही साच्यामध्ये पीठ जर थोडं थोडं टाकलं तर चकली ही तुटली जाते, त्यामुळे आपल्याला पिठाचा एकसंध असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, त्यामुळे आपली चकली अजिबात तुटली जात नाही. तर बघा या पद्धतीने मी पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. आता आपण साच्यामध्ये टाकूया आणि त्याचबरोबर चकलीची जी चकती आहे तिचा खरबरीत भाग मी बाहेरच्या साईडला ठेवलेला आहे आणि जो मऊ आहे तो आतमध्ये ठेवायचा. आता आपण चकली तयार करून घेऊया. तर चकली तयार करताना आपल्याला सुरुवातीला हाताने गोल करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वेळे या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत आणि शेवटचं टोक आपल्याला व्यवस्थित असं चिटकवायचं आहे. चकली करताना नेहमी आपल्याला सुरुवातीचं आणि जे शेवटचं टोक असतं ते व्यवस्थितच चिटकवून घ्यायचं आहे. जर व्यवस्थित चिकटलं नाही तर ते तेलामध्ये सोडल्यानंतर चकली ही सुटली जाते, त्यामुळे व्यवस्थित असं चिटकवून घ्या. आणि चकल्या तयार करताना तुम्हाला जेवढ्या एका वेळी तळायच्या आहेत तेवढ्याच तयार करून घ्यायच्या आहे. एकदम जास्त चकल्या तयार करून घ्यायच्या नाही, तर जास्त करून ठेवल्या तर त्या तुटल्या जातात. त्यामुळे जेवढ्या तुम्ही एका वेळी तळणार आहे तेवढ्याच चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथं मी 4 ते 5 चकल्या तयार करून घेते आणि लगेच आपण तळायला घेणार आहे. मी चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण चकली तळताना या पद्धतीने झाऱ्यावरती उचलून घ्यायची आहे. आपण तेल चेक करूया. तर तेल आपलं चांगलं व्यवस्थित असं तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये चकली टाकूया. तर चकली टाकताना झाऱ्याच्या साहाय्याने टाकायची, म्हणजे एकतर तेल पण पोळत नाही आणि त्याचबरोबर चकलीचा जो शेप आहे तो आहे असा राहतो. त्यामुळे चकली टाकताना झाऱ्यानं टाका. इथं मी 4 चकल्या टाकून घेतलेल्या आहे. जास्त टाकल्या तर त्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत, त्यामुळे जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकायच्या आहेत. 1-2 मिनटं आपल्याला चकलीला अजिबात हलवायचं नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस चकली थोडी सेट होते त्यावेळेस आपल्याला चकली ही पलटून घ्यायची आहे. असे 1 ते 2 वेळा आपल्याला करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. तर इथं साधारणतः 4 ते 5 मिनटं झालेले आहेत आणि आपली चकली ही मस्त अशी तळून तयार झालेली आहे. आता आपण काढून घेऊया. तर बघा कलर पण अगदी मस्त असा आलेला आहे आणि आपण बाकीच्या पण चकल्या याच पद्धतीने तयार करून घेऊया. तर इथं बघा आपल्या सर्व चकल्या तळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी कलर पण मस्त आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा ह्या चकल्या होतात. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा
आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.